सर नमस्कार. नमस्ते सर, माझं नाव संतोष हरी झांजुर्णे. तुमचं आले किती एकर प्लॉट आहे सर? आपला हा पूर्ण 2 एकराचा प्लॉट आहे. ओके, याला काय पोषण दिलंय तुम्ही? कृषी अमृत, SSM, RNPH 2 डोसला वापरलेलेच आहे. माझ्या वडिलांना 1999 आणि 2000 साली कृषीभूषण, महाराष्ट्र कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. चांगल्या प्रतीची जमीन ठेवून कशी ठेवायची पद्धतीने वडिलांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. त्यानंतर तुम्हाला सुद्धा अवॉर्ड भेटलेले आहेत. डॉक्टर इन ॲग्रिकल्चर असा पुरस्कार मिळालेला आहे. पुण्याला कृषीरत्न पुरस्कार तोही मिळालेला आहे. एसरी वैदिक वापरल्यानंतर मला एकच अनुभव चांगला आला की जमीन ही चांगल्या प्रतीची आणि निचरायुक्त राहते. त्या जमिनीतल्या कार्बन हा पूर्ण हा चांगल्या प्रकारे राहते. त्यामुळे जमीन ही पिकाला पिकवण्यासाठी आणि पिकाला एक नंबर राहते. 4 महिने कंटिन्यू पाऊस आहे. तुम्ही बघाल माझ्या शेतीमध्ये पूर्ण काळवट प्लॉट आहे. काल दुपारी पाऊस झालाय. आम्ही आता ह्या प्लॉट मध्ये चालतोय. बरोबर, चाललं तरी आमच्या पायाला माती लागत नाही. अशा प्रकारच्या खताचं तुमचं याच्यात आपण पाहिलं गांडुळांची संख्या पण भरपूर आलेली. भरपूर गांडूळ खूप झाली. गेल्या वर्षी आम्ही उसाला डोसा वापरला तेव्हा थोडंसं मन विचलित होतं की वापरावं की नाही वापरावं. म्हणजे सगळ्यांसारखं म्हणून आम्ही गेल्या वर्षी काय केलं, एक डोस आम्ही रासायनिक टाकला पहिला आणि दुसरा जी मोठा डोस होता ते डेअरिंग केलं की थोडं काय नाही बाबा, चला एसिडी खतावरती आपण जरा थोडंसं साहेबांच्यावरती विश्वास ठेवून बघूया काय होतंय. कारण शेतकरी प्रत्येक वेळेस कुठे काय जरी म्हणलं, शास्त्रज्ञ असल्याचं शेतकऱ्याचं आहे की प्रत्येक गोष्टीचा तो अनुभवच घेत असतो शेतीमध्ये. तर आम्ही गेल्या वर्षी थोडं आम्हाला वाटलं, पण म्हणलं चांगलं वाटलं. तर ते ऊस इकता झाडेला जास्त आहे असं ढकलायचं म्हणलं, आता पाऊस इकता होऊन सुद्धा ऊस तो ढकलला जात नाही नीट. का तर त्या ऊसात खूप ताकद आहे, ती आम्हाला जाणवली. म्हणून आम्ही आता पूर्ण 2 एकर माझ्या आल्याला मी पहिल्यापासून एसिडी खत ही सगळं टोटल वापरायला झुपी केली आम्ही. दुसरं कुठलं वापरणार नाही. का तर रिझल्ट दिसतोय ना कमी खर्चामध्ये. जर तुम्हाला अशी पिकत असतील तर रासायनिक खत वापरून उपयोग काय साहेब, आणि ह्याचा त्याचा खर्चाचा ताळमेळ घातला तर तो शेतकऱ्याला बसतच नाही. चांगल्या प्रकारे शेती करा. धन्यवाद सर. धन्यवाद.